शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. कालपर्यंत बंगालच्या उपसागरात किंवा भारतामध्ये जे काही वेगवेगळ्या हवामान प्रणाल्या विकसित झालेल्या होत्या त्या संपुष्टात देखील आलेल्या होत्या. मात्र आज नव्याने पुन्हा एकदा बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला नवीन हवामान प्रणाली विकसित झाली असून इथं डिप्रेशनमध्ये किंवा नवीन डिप्रेशनमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. सध्या भारतीय हवामान खात्याकडून या हवामान प्रणालीला केवळ कमी दाबाचं क्षेत्र एवढाच दर्जा देण्यात आलेला आहे. आपण सध्या 16 तारखेपर्यंत जे हवामानात घडलेलं आहे त्यामध्ये असं दिसते की कोकण गोवामध्ये 97% पावसाची नोंद झाली आहे, 3% घट आहे. 13% अधिक पाऊस पडला आहे मध्य महाराष्ट्रामध्ये, त्यामुळे 113%ची नोंद मध्य महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. मराठवाड्यामध्ये 19%ची घट म्हणजे जवळपास 81% पाऊस या ठिकाणी पडलेला आहे. विदर्भामध्ये 17%ची घट म्हणजे या ठिकाणी 83% पाऊस पडलेला आहे. आणि एकूण महाराष्ट्राची टक्केवारी आता 96%वर म्हणजेच 4% घट या ठिकाणी स्पष्ट झाली आहे. त्यामुळे आता 96% पावसाच्या नोंदीवर आपण पोहोचलो. जिथे 109%वर आपण पोहोचलो होतो तिथून आपण सरकत आता 96%वर पोहोचलो आहोत. आणि प्रत्येक दिवशी एक नवीन जिल्हा यामध्ये दुष्काळी परिस्थितीमध्ये समाविष्ट होतोय. आता आपण जर बघितलं तर सिंधुदुर्ग, नंदुरबार, सोलापूर, बीड, जालना, परभणी, लातूर, हिंगोली, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली असे जवळपास 13 जिल्हे दुष्काळी स्पष्ट झाले आहेत. तर अतिवृष्टीमध्ये नाशिक, पालघर, मुंबई, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या 5 जिल्ह्यांचा आत्तापर्यंत समावेश कायम आहे. मात्र छत्रपती संभाजीनगरमधील पाऊसमान हे 2 दिवसामध्ये सामान्य स्थितीला पोहोचण्याची शक्यता असल्यामुळे या जिल्ह्याची गणती आता पुढे भविष्यामध्ये अतिवृष्टीमध्ये होणार नाही. शिवाय 2 दिवसामध्ये नांदेड आणि वाशिम देखील दुष्काळी जिल्ह्यांमध्ये समाविष्ट होतील असा अंदाज आहे. त्याचबरोबर धाराशिव देखील समाविष्ट होईल. म्हणजे आपण विचार करू शकतो की जवळपास 21 जिल्हे दुष्काळीच्या टप्प्यात जात आहेत. डीप डिप्रेशन महाराष्ट्रात येण्यापूर्वी जी परिस्थिती निर्माण झालेली होती त्या परिस्थितीकडे पुन्हा आपण ढकलले जातो आहोत की काय, अशी भीती वाटू लागली आहे. देशातील परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा विदर्भ जो कालपर्यंत सर्वसामान्य पावसाचा होता तो आता दुष्काळी दिसू लागला आहे. त्यामुळे देशाच्या पटलावर देखील महाराष्ट्रातील दुष्काळ आता स्पष्ट दिसू लागला आहे. लवकरच मराठवाड्यातील दुष्काळाचे चित्रसुद्धा स्पष्ट होईल. त्यामुळे महाराष्ट्रात विदर्भ मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे हे देश पातळीवरही स्पष्ट होण्यास सुरुवात होणार आहे. तेच आपण बघतो. 13% घट दाखवण्यात आलेली आहे म्हणजे 87% पाऊस देशामध्ये नोंदला गेला आहे. नवीन डिप्रेशन किंवा कमी दाबाचं क्षेत्र बंगालच्या उपसागरात तयार झाल्यामुळे पुन्हा एकदा पश्चिम बंगाल, ओरिसा, छत्तीसगड, झारखंड आणि उत्तरेकडील काही राज्यांमध्ये ऑरेंज अलर्ट, काही ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रात मात्र विदर्भ मराठवाड्यात कुठलाही अलर्ट नाही. घाट माथ्यावर आणि कोकणात हलक्या पावसाची किंवा येलो अलर्ट देण्यात आला आहे. 18 तारखेपासून महाराष्ट्रात कोणताही अलर्ट नाही. 19 तारखेला कोणताही अलर्ट नाही. 20 तारखेलाही महाराष्ट्रात कुठलाही अलर्ट नाही. 21 तारखेलाही महाराष्ट्रात कुठलाही अलर्ट नाही. 22 तारखेला देखील महाराष्ट्रात कुठलाही अलर्ट नाही. गेल्या 24 तासात आपण पावसाचा जर प्रभाव बघितला तर अजूनही केवळ केरळपासून तर सुरतपर्यंत पश्चिम किनारपट्टीला म्हणजे कोकण विभागात पाऊस झाल्याचं स्पष्ट होतं आहे.
थोडं विदर्भामध्ये स्थानिक वातावरणाचा प्रभाव वाढलेला आहे आणि एकूण भारताचा विचार करता या भागामध्ये तयार झालेल्या एका कमी दाबामुळे वातावरण निर्मिती झाली आणि पाऊस झालेला आहे. बाकी ठिकाणी तुरळक पावसाची आकडेवारी दिसते. मात्र उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागामध्ये पावसाची फारशी नोंद आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने वादळी परिस्थिती निर्माण झाली असून ती ओरिसा, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड, पूर्व विदर्भ आणि मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश या भागावर परिणाम करण्याची शक्यता आहे. कोकणात हलक्या ते मध्यम सरी होत राहणार आहेत. या वातावरणात विशेष बदल 18 तारखेला दाखवण्यात आलेला नाही. विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण 19लाही राहणार आहे. 20लाही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये राहील. कोकण, पूर्व विदर्भ हलक्या पावसाची शक्यता कायम आहे. तीच परिस्थिती पुढे सातत्याने आपल्याला जवळपास 21, 22, 23, 24 तारखेला दिसते. फार प्रभावी अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी दाखवण्यात आलेलं नाही. मात्र पूर्व विदर्भामध्ये पावसाचा अंदाज कायम दाखवण्यात आला आहे. त्यामुळे JFS मॉडेलनुसार साधारण 25 तारखेपर्यंत वातावरण विदर्भ कोकणात राहण्याची शक्यता आहे. ECMW मॉडेलनुसार आपण या ठिकाणी बघू शकतो की कोकण आणि पूर्व विदर्भ किंवा विदर्भातील काही भागात पावसाचा अंदाज आज कायम आहे. 18 तारखेलाही कोकण आणि पूर्व विदर्भातील अगदी टोकाला थोडं पावसाळी वातावरण आहे. किरकोळ पावसाळी वातावरण लातूरमध्ये असू शकतं. 19ला देखील लातूर, धाराशिवमध्ये थोडं पावसाळी स्थानिक वातावरण असण्याची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये आणि कोकणात हलके पावसाची शक्यता आहे. परंतु आपण एकूण जर बघितलं तर महाराष्ट्रातलं पाऊसमान हे फारसं समाधानकारक नाही. आपण सातत्याने बघतो की कमी दाबाचं क्षेत्र जरी तयार होत असलं तरी त्याचा महाराष्ट्रावर अजून अपेक्षित परिणाम झालेला नाही आहे. कोकणातील पाऊसही तसा दमदार नाही आहे. मात्र पूर्व विदर्भामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची स्थानिक निर्मिती होण्याची शक्यता कायम आहे. 21 तारखेलाही कोकण, घाटमाथा आणि पूर्व विदर्भ असंच वातावरण राहणार आहे. या पॅटर्नमध्ये कोणताही बदल आपल्याला 22 तारखेला दिसत नाही. 23ला देखील विशेष वातावरण नाही. केवळ चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि घाटमाथ्यावरील सर्व जिल्ह्यांमध्ये वातावरण आहे. बाकी महाराष्ट्रात विशेष वातावरण नाही. 24 तारखेलाही स्पष्ट तीच परिस्थिती आहे. विदर्भाच्या पूर्व जिल्ह्यांमध्ये म्हणजे गोंदिया आणि गडचिरोली याच जिल्ह्यांमध्ये आत्ता पाऊस दाखवला जातोय 24 तारखेला. घाटमाथ्यावर कोकणात हलक्या सरींची शक्यता कायम आहे. कोकणातील परिस्थिती देखील पावसाची कमी होते आहे. विदर्भातीलही केवळ एखाद दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पावसाळी परिस्थिती आहे. या ठिकाणी 26 तारखेला पूर्व विदर्भाच्या अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी प्रणालीचा पहिला प्रभाव दाखवण्यात आलेला आहे आणि त्याच दरम्यान कोकणातील पावसात थोडी वाढ होताना दाखवण्यात आलेली आहे. घाटमाथ्यावर 27ला देखील मुसळधार पाऊस ते अतिमुसळधार पाऊस अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये दाखवण्यात आला आहे. मात्र चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये उत्तरेला केवळ पाऊस असणार आहे. दक्षिण कोकणात पाऊस वाढतो आहे. शेवटच्या आठवड्यामध्ये ही सिस्टम जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावतीच्या उत्तरेला, नागपूर, भंडारा, गोंदियाच्या उत्तरेला, गडचिरोलीमध्ये प्रभाव टाकण्याची शक्यता आहे आणि थोडा त्याचा प्रभाव छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेला देखील असण्याची शक्यता आहे. पहिल्यांदा कुठेतरी आपल्याला महाराष्ट्रामध्ये या सिस्टमचा परिणाम अधिक होण्याची शक्यता दिसू लागली आहे. म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदियापासून तर जवळपास छत्रपती संभाजीनगरपर्यंत आणि इकडे जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आणि नाशिकच्याही काही भागात याचा जोरदार प्रभाव दाखवण्यात आला आहे. मात्र 30 तारखेला
महाराष्ट्रातील स्थानिक वातावरणाव्यतिरिक्त या सिस्टमचा प्रभाव नसणार आहे, कारण ही गुजरातवर सरकलेली असेल. हा दूरचा अंदाज आहे, या अंदाजामध्ये बदल होऊ शकतो, परंतु शेवटच्या आठवड्यात थोडंफार वातावरण महाराष्ट्रातील उत्तरेकडील भागात जाणवू लागलं आहे. बाकी महाराष्ट्रात फार समाधानकारक पाऊस होईल असं वाटत नाही. दरम्यानच्या काळात कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर पावसाळी क्षेत्र कायम राहण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात वेगवेगळ्या वादळी प्रणाल्या विकसित होत आहेत, परंतु त्या अति उत्तरेला विकसित होत आहेत आणि या जेव्हा पुढे सरकत आहेत तेव्हा त्या ओरिसा, छत्तीसगड, अगदी बिहार, उत्तर प्रदेश या भागातून पुढे सरकत आहेत. म्हणजे अजून त्यांचा परिणाम महाराष्ट्रावर होण्याइतकी परिस्थिती अनुकूल नाही. जोपर्यंत या सिस्टम बंगालच्या उपसागरात बनून महाराष्ट्रावर येत नाहीत तोपर्यंत आपल्याला समाधानकारक पावसाची शक्यता नाही. आणि अशा परिस्थितीत पिकं वाचवणं ही कठीण गोष्ट आहे. ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे त्यांनी पाण्याचा वापर पिकांसाठी करणं आवश्यक आहे, पिकांना वाचवणं आवश्यक आहे, कारण ही वेळ निभावणं आवश्यक आहे. चांगल्या प्रकारचे सिस्टम बनत आहेत, परंतु महाराष्ट्राच्या खूप दूरवरून ते जात आहेत. तरी देखील 27, 28, 29ला या सिस्टमचा थोडा परिणाम महाराष्ट्रात होऊ शकतो असा अंदाज आहे. सध्या आपण धावता अंदाज बघूयात या मॉडेलचा. घाटमाथ्यावर पावसाची शक्यता आहे. थोडी विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये स्थानिक वातावरणाची शक्यता आहे आज, पर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या भागात फारसं वातावरण दाखवण्यात आलेलं नाही आहे. उद्या मात्र थोडं लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये स्थानिक वातावरण असण्याची शक्यता आहे. घाटमाथ्यावर कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे. त्याचबरोबर आपण बघतो की फारसं समाधानकारक वातावरण नाही आहे. गडचिरोली, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया याच्या काही भागात स्थानिक वातावरण आहे. फार प्रभावी अशी कुठलीही हवामान प्रणाली या ठिकाणी नाही. त्यामुळे चिंता वाढवणारा अशा प्रकारचा ऑगस्टचा अंदाज आहे. फार समाधानकारक वातावरण अजून दाखवलं जात नाही. केवळ पूर्व विदर्भ आणि घाटमाथा एवढंच वातावरण आहे. या पलीकडे कुठेही चांगल्या प्रकारचं वातावरण दाखवलं जात नाही. खंडात्मक परिस्थिती आहे आणि एका गंभीर परिस्थितीतून आपण जातो आहोत. वादळी प्रणाली आहे, परंतु ती मध्य प्रदेशवर आहे आणि त्याचा थोडा परिणाम 26 तारखेला विदर्भाच्या उत्तरेला नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती, वर्धाच्या उत्तरेकडून होण्याची शक्यता आहे. ही सिस्टम थोडी महाराष्ट्राकडे येईल आणि मग विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे या ठिकाणी पाऊस होईल असा एक कयास आहे, पण हा अंदाज दूरचा आहे. त्यामुळे हा अंदाज किती सक्सेस होतो हे बघावं लागेल. छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात 28लाही पाऊस असण्याची शक्यता आहे आणि ही सिस्टम 29ला बऱ्यापैकी उत्तर महाराष्ट्र, विदर्भ असं पावसाळी वातावरण देण्याची शक्यता आहे. मात्र 30 तारखेनंतर ही सिस्टम गुजरातवर सरकणार आहे आणि त्यामुळे मग महाराष्ट्रावरचा तिचा परिणाम कमी होईल. दरम्यान आपण अकोला, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, नांदेड या परिसरात स्थानिक वातावरण बघतो 30 तारखेला. मात्र फार समाधानकारक वातावरण महाराष्ट्रात नाही आहे. ही गंभीर बाब आहे. एल निनोचा मोठा प्रभाव आपल्याला महाराष्ट्रामध्ये आपण ऑगस्टमध्ये बघतो. ऑगस्ट तसा कमी पावसाचा महिना आपण मानतो, परंतु एवढा कमी पाऊस असणं धोकादायक आहे, कारण पिकं करपण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांकडे जर पाणी उपलब्ध असेल तर पाण्याचा नक्की वापर करा. महाराष्ट्रासाठी पाऊस आपल्याला जोपर्यंत भुवनेश्वर ते विशाखापट्टणमच्या दरम्यान सिस्टम बनून महाराष्ट्राकडे सरकत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रात पावसाचं समाधानकारक वातावरण तयार होणार नाही. या सिस्टम बनणार, महाराष्ट्रावर येणार, महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होणार, परंतु त्यासाठी आपल्याला धीर धरावा लागेल. आपण बघतो गुजरात आणि राजस्थान सारख्या राज्यांमध्ये पाऊस पडतोय, परंतु महाराष्ट्र, संपूर्ण दक्षिण राज्यांमध्ये पाऊस कमी होतो हे लक्षात घ्या. पॅटर्न आता सध्या किंवा हवामान प्रणाली म्हणा किंवा मान्सूनचा आस हा अति उत्तरेला असल्यामुळे महाराष्ट्रात सध्या पावसाचं वातावरण नाही. जसंही मान्सून आज
खाली उतरू लागेल मध्य भारताकडे, तसा महाराष्ट्रातील पाऊस वाढेल. परंतु अद्याप पुढील 15 दिवसात अशी कुठलीही सिच्युएशन नाही. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.